आपला हा एक गाव, हा गावचा नजराणा आहे. एकदम सुंदर असं माझं गाव निसर्गाच्या कुशीत बसलेलं आहे. हे बघ मंडळ, खूप साफसफाई केली आता टाकींची. खूप दिवसापासून पाणी होतं याच्यामध्ये. ही तर टाकी अजून पूर्ण भरली, ती अजून खाली कमी करायची आहे. सो हे सगळे कामं असतात गावी आल्यावर. साफसफाई करावं लागते पहिल्या दिवशी. खूप जोरदार साफसफाई चालू आहे, खूप म्हणजे खूप. सो ही आई इकडे साफसफाई करते आणि मी इकडे करतोय. धावपळ आहे खूप, खूप म्हणजे खूप धावपळ आहे. ही सगळी साफसफाई करावं होती. बघा एवढी टाकी मोठी होती, 500 लिटरची आहे. खाली केली, साफ केली त्याला. इकडे हे ड्रम आहेत मोठे मोठे. गावी पाणी आहे आपला इकडे जवळच, पण ते भरून ठेवावं लागतं. आपला हा एक गाव, हा गावचा नजराणा आहे. एकदम सुंदर असं माझं गाव निसर्गाच्या कुशीत बसलेलं आहे. हे बघाल तुम्ही बॅकग्राऊंड. एकदम भन्नाट वातावरण असतं सकाळचं, तर एकदम भन्नाट. आणि हा पावसाळा आहे, तर त्याच्यामध्ये हरित तृणांचा मखमाळीची असं आहे ना, ती कविता आहे ना, तसेच आहे. हे बघा खूप भारी आहे. आता आपण चाललो आहे खाली बोरिंगचं पाणी सोडायला, कारण आता टाकी आपण साफ केल्यात. सो त्याच्यामध्ये पाणी भरावं लागेल. आणि मस्त मजा येते कोकणामध्ये. हीच गंमत असते मंडळी. आणि देवाने बघा कसं काय करून ठेवलं आहे सगळं. कारण कामाच्या वेळी आपल्याला कधी वेळ नसते, बट गणपती विसर्जन जेव्हा आमच्या कोकणात शिमगा असतो, ह्या सगळ्या सणांसाठी आम्हाला यावंच लागतं. सो त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. आणि ती एक माहोल आणि मजा असते, ती वेगळीच असते. सो काय निसर्गाचा नियम आहे किंवा जे पूर्वजांनी अशा ज्या परंपरा रीती करून ठेवल्यात ना, किती इमर्जन्सी वर्क असू दे, सगळ्या गोष्टी असू दे, कोकणकर ह्या सणांसाठी गावी येतोच. आणि मग त्याच्यामुळं काय होतं, जो कामाचा भार असतो तो कसा कमी होतो आणि जे फ्रस्ट्रेशन असं निघून जातं. त्याच्यामुळे मी जे आपले पूर्वज आहेत, जे जुने लोकांनी ज्या परंपरा जपून ठेवल्यात ना, त्या खूप त्यांना मी सॅल्यूट करतो. कारण त्या सगळ्या परंपरा आहेत म्हणून आपण हे करतो. नाही तर मग काय, ऑफिस वर्क आणि पैसा ह्या सगळ्या गोष्टींकडे माणूस गुंतवलेला असतोच नेहमीच प्रमाणे. बट हे तुम्ही बघताय निसर्गाच्या ह्या कुशीत. जर हे सण नसतेच आता कदाचित राहील, तर मी गावी आलो नसतो, किंवा तुमच्यापैकी कोणी पण गावी आले नसतात. नक्की कमेंट करून सांगा. कारण जे हे दिवस असतात ना, त्यासाठी आपण येतो. आता मी पण ऑफिसला सांगितलं की गणपतीचे मला जावंच लागतं. घरी कोण नाही, तर गणपतीची पूजा सेवा करणं भक्तिभावाने ते महत्त्वाचं असतं. त्याच्यामुळे बघा मी सुट्टी काढून आलो आहे. सो ह्या गोष्टी आहेत, त्यामुळे खूप महत्त्वाच्या आहेत. आणि म्हणून मी बोलतोय की पूर्वज जे लोक आहेत त्यांनी जे हे रीतिरिवाज परंपरा ठेवल्यात ना, त्या खूप महत्त्वाच्या आहेत. काही लोक बोलतात अरे काय ह्या सगळ्या फॉलो करतो, बट करावं लागतात. आणि त्या केल्याने असा फायदा होतो, हे खूप महत्त्वाचं आहे. सो आता आपण जाऊया बोरिंगचे पाणी सोडायला. खूप मस्त आहे माझं गाव, एकदम निसर्गाच्या कुशीत आहे. एकदम शांत वातावरण आहे. आणि जेव्हा पण गावी येतो ना, खूप धमाळ मस्ती करतो आणि पूर्णतः गावासारखा होतो. तेव्हा प्रोफेशनल बाहेर, इथे आपण आल्यावर गावासारखा. सगळी गावची माणसं भेटतात. आणि इकडची जी मनं असतात ना गावची माणसांची, ती खूप सुंदर आणि मनाने स्वच्छ असतात. त्यांच्या मनात दुसरं काहीच नसतं. आतुरता असते, भाव असतो, ह्या सगळ्या गोष्टी असतात. सो त्याच्यामुळे सगळी लोकं जेव्हा भेटतात, गावची जी बुजुर्ग लोक असतात किंवा मित्रमंडळी असतात, ते आनंदाने आपल्याला हाक मारत असतात. आणि आम्ही एकमेकांच्या घरी जात असतो ह्या सगळ्या सणांना. तेव्हा फुल टू धमाल असते. नमस्कार मंडळी, मी संतोष शिरकर आपलं स्वागत करतो आपल्या मराठी हक्काच्या यूट्यूब चॅनलवर. आता आपण आलो आहोत कोकणामध्ये. कालच रात्री आलो आहे आणि खूप धापकळ आहे. कारण साफसफाई आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. जेव्हा आपलं गावी घर असतो, ते पण आपल्याला सांभाळायचं असतं. ते खूप महत्त्वाचं आहे. कारण हे मुंबई जे असतात ना, या थोड्या दिवसासाठी आहे. सो गावचं घर आहे ना, आणि गावची कुळस्वामी, या सगळ्या गोष्टी आपल्याला करावं लागतात आणि त्यांचं जतन करावं लागतं. सो त्याच्यामुळं गावासाठी आलो आहे. सो आता आपले जे ब्लॉग बघाल तुम्ही, गावचे ब्लॉग बघाल, फुल टू धमाल. आणि मी गावाला येतो तेव्हा गावासारखा होतो.
आता बघा माझा पूर्ण चेहरा पसीना पसीना झाला आहे, कारण आत्ताच साफसफाई केली, टाक्या साफ केला, घराची सफाई. खूप दिवस घर बंद असतो, आपला गावी घरी कोण नसतो, सो त्याच्यामुळे गावचा जो घर आहे तो पूर्णतः बंद असतो. सो ह्या गोष्टी आहेत. फुल टू मजा पण येते, एन्जॉय पण करतोय, कारण का सारखं आपलं काम 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 असतो. माझ्या व्लॉगमध्ये बघतच असाल तुम्ही कंटिन्युअसली की काम काम बोलत असतो. आता काम नाही आहे, आता फुल टू धमाल आहे. म्हणजे फक्त धमाल म्हणजे इन द सेन्स की कामाची धमाल आहे. म्हणजे श्रम तर केले पाहिजे. गावी आल्यावर थोडीशी व्यायामाची आपल्याला व्यायाम करण्याचं स्पेसिफिकली गरज नाही आहे, कारण इथे ऑटोमॅटिकली व्यायाम होतो, कारण खूप सारा काम करावं लागतं तिकडे आल्यावर, साफसफाई घराची नावावर. आता आलो आहे आपण बोरिंगचं पाणी सोडायला, कारण का आता उपसा केला, सगळा साफसफाई केले, तर आपण लवकर बोरिंगचं पाणी सोडूया आणि फुल टू मजा आहे. तुम्ही पण असे गावी जात असाल तेव्हा मदत करत असाल नक्की कमेंट करून सांगा. आणि गावी आल्यावर गावसारखा, कारण ही जी मजा असते ना तर आपण शब्दामध्ये व्यक्त करू शकत नाही. आणि हा निसर्गाचा आनंद, हे बघाल तुम्ही, हा निसर्गाचा आनंद एवढा आपल्या मनाला मोहळून टाकतो ना, तुम्ही शब्दात कधीच वर्णन करू शकत नाही. एवढा हा चांगला असा निसर्ग आहे. आणि अशुद्ध आहे वारा, तुमची जी हवा असते ऑक्सिजन पूर्ण अशुद्ध आहे, पूर्ण विशुद्ध आहे. सॉरी अशुद्ध नाही विशुद्ध आहे, सॉरी समजून घ्या. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना त्या आपल्याला जतन करावं लागतील. जी परंपरा आहे जुन्या लोकांनी ठेवल्या असतात खूप महत्त्वाच्या आहेत. आम्ही पहिले ना इकडे मासे पकडायला यायचो, मी तुम्हाला तो एरिया दाखवतो. आता ती म्हणजे खूप जुनी झाली गोष्ट, म्हणजे आता तर आपण सध्या येत नाही गावी जास्त वेळ, बट जेव्हा पहिला मी यायचो ना गावी तेव्हा मी मासे पकडायला इथे यायचो आम्ही. जी वल्गन बोलतात ना, नक्की सांगा कुणाला वल्गन माहिती आहे ते. सो इथे आम्ही यायचो. आता बघा इथे मला चालता पण येत नाही, एवढी खराब, म्हणजे सगळी ओसाड जमीन केली इकडं. जमीन ओसाड असल्यामुळे आपल्याला इथे बघा हे पण वाट पाय असायच्या पहिला, खूप साऱ्या अशा वाट पाय असायच्या, पण आता त्या नाही आहेत, दुरवस्था झाले. कोणी इकडे नसतंच ना, मग त्या काय असतं दुरवस्था होतो सगळ्या गोष्टींचा. ठीक आहे, अशा गोष्टी होत राहणार लाईफमध्ये सगळ्यांचा, त्या आपण जास्त पकडून नाही ठेवू शकत, पण एन्जॉय. हा बघा इथे हा बोरिंगचा कनेक्शन आहे. इथे मी आता बोरिंगचं पाणी सोडतो. मला पण माहिती नाही, मी फर्स्ट टाईम आलो आहे सोडायला. दादानी सांगितलं आहे माझं की तिथे जा आणि ओपन कर. म्हणजे हा जो बघताय पाट, हा जी छोटे छोटे बांधारे आहेत आणि पाण्याचा झरा आहे, झूम करून दाखवतो. हे बघा इथे आम्ही सगळेजण, आम्ही जेव्हा स्कूलला असायचो ना तेव्हा आम्ही मासे पकडायचो इथे, आणि खूप मजा यायची, म्हणजे खूप मजा यायची. तो नॉस्टॅल्जिया भाग आहे. बट आता सगळ्या गोष्टी आठवत आहेत. आम्ही फुल टू धमाल करायचो, आम्ही सगळे वर्गमित्र यायचो, ह्याच्यामध्ये उड्या मारायचो पाण्यामध्ये. पाणी ते खूप मोठ्या प्रमाणात साचतो, खूप मोठ्या प्रमाणात पाणी साचतो, आणि त्याच्यामुळे जे नदीचे मोठे मासे असायचे ना ते वरती चढायचे. हे बघा लाल परी जाते, कोकणातली लाल परी, मस्तपैकी वारा सुटला आहे, झुळूक, एकदम फुल टू मजा येते. सो हीच गंमत गोष्ट असते. ह्याच सगळ्या गमती गोष्टी असतात कोकणामध्ये आल्यावर, त्या आठवणीत येतात. सो बघा इकडे पूर्ण जंगल आहे, इकडे वरती पूर्ण रान आहे, रान म्हणजे जंगल आहे, आणि इथे सगळं वातावरण बघा एकदम स्वच्छ आणि निर्मळ वातावरण आहे. ह्या वातावरणामध्ये तुम्ही जर 1 महिना राहिलात ना, तुम्ही कोणत्याही स्थितीत असाल, कोणत्याही स्टेटमध्ये असाल, स्टेट म्हणजे कोणत्या स्थितीत असाल तरी तुमचा हा हेल्थ जो शरीर आहे तुम्ही नक्कीच शरीर सुदृढ करून जाणार. कारण ही जी हवा असते ना एकदम विशुद्ध हवा असते. हे बघा मी तुम्हाला सांगत होतो ना आता जस्ट, ते हेच छोटे छोटे ओढे आहेत, ओढे इन द सेन्स छोटे छोटे नाले आहेत. त्यातून हा असा जो तुम्ही खालचा जाताना भाग बघताय पाण्याचा, इथून असा इकडे खाली नदी आहे. हा भागाला बघताय तुम्ही, इकडे खाली नदी आहे, तिथून मासे वरती चढायचे हा भागाला, आणि मी तिथे समोर वरती राहतो. हे इथे घर आहेत ना, तिथे राहतो आपण. सो हा सगळ्या गोष्टी होता. गावी आल्यावर ह्या सगळ्या गोष्टींची आठवण येते. चला आता आपण पटापट वरती जाऊया. पाणी सोडलं आताच, अजून खूप सारी स्वच्छता करायची आहे घराची, आणि नंतर आपल्याला एडिटिंग पण करायचं आहे, आणि थोडासा ऑफिसचा वर्क आहे ते तर करावं लागेल फॉर्मॅलिटी, कारण थोड्या आपण ज्या पोझिशनला त्याची रिस्पॉन्सिबिलिटी आहे
सो ती आपल्याला करावं लागेल थोडीशी, म्हणजे फक्त मेल चेक करायचे, दॅट्स इनफ. आणि मंडे ट्यूजडे मी वर्क फ्रॉम होम करणार आहे. सो कारण एवढा दिवस आपल्याला सुट्टी नाही घेऊ शकत, मॅक्झिमम आपण 4 ते 5 दिवस घेऊ शकतो. सो आपण लवकर ह्यासाठी आलो आहे, थोडी साफसफाई करायची होती घरची, त्याच्यामुळं लवकर आलो आपण. कारण आता गावी माणसं भेटत नसतात इन द सेन्स की त्यांची पण आता कामं असतात, सगळेच मुंबईला गेलेत. सो त्याच्यामुळे गावी जी वर्क पॉवर आहे ती कमी झाली. सो त्याच्यामुळे स्वतःची आपली घरी स्वतःची कामं स्वतःच करावी लागतात. त्याच्यामुळे आज ह्या वर्षी लवकर आलो. आणि ठीक आहे, ती एक मजा मस्ती. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ही जो समोरचा भाग दिसतोय ना, इथे नदी आहे. आमचे गणपतीचं जे विसर्जन असतं ते इथे ह्या नदीमध्ये होतं. इथेच आहे, दाखवतो मी तुम्हाला नंतर पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि हे बघा मस्त वातावरण आहे आणि इथूनच मासे चढतं वरती. हा जो भाग बघताय तुम्ही, ह्याच भागातून मासे चढतात. इथे एक टर्फ बनवला आहे क्रिकेटचा इकडच्या गावातल्या मुलांनी. हे बघा मस्त टर्फ आहे, मोठाच्या मोठा आहे. झूम करून दाखवलं आहे तुम्हाला मी. हे बघा बोर्ड लावलं आहे वाडीचा. ॲक्च्युली आमची शिरकरवाडी आहे, पण मेटकरवाडी शिरकरवाडीच्या पुढे मेटकरवाडी आहे. हे बघा मस्तपैकी केलं आहे, एकदम छान वाटतंय वातावरण. ह्या जुन्या आठवणी आहेत सगळ्या, आता त्या फक्त आठवणीच राहतील. आणि ह्या गोष्टींची मजा आहे ना, म्हणजे आता पुढची जी पिढी येईल ती घेईल की नाही माहिती नाही, बट थोडंसं मला डाऊट आहे. बट आपण ट्राय करा, आपल्या जी पुढची पिढी आहे तिला गाव दाखवा, तिला निसर्गाचा आनंद घेऊ द्या, आस्वाद घेऊ द्या. जर तिला तुम्हीच सांगू शकता, म्हणजे पालकच सांगू शकतात. जर त्यांना आवड निर्माण केली गावची तर नक्कीच ते गाव जतन करू शकतात. कारण गावं आता ओसाड पडत आलेत, गावाकडे खूप कमी लक्ष आहे. बट एक करोना माहिती आहे सगळ्यांनाच करोनाने हे केलं होतं, सगळे चारी बाजूनी कोंडलं होतं. बट त्याचा अजून एक प्रत्येक गोष्टीचा ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेज असतो, म्हणजे एक फायदा तोटा असतोच. नाण्याच्या 2 बाजू असतात, तसं इकडे पण फायदा तोटा असतो. सो त्याच्यामुळे जर तुम्ही असा विचार केला की नुकसान तर खूप मोठ्या प्रमाणात झालं, फायदे पण झालेत. काही लोक मुंबईला जॉब करायचे छोटे छोटे, ते गावी स्थायी झाले. आणि त्याच्यामुळं फायदा असा झाला की ते बिझनेसमध्ये घुसले, छोटे मोठे काही जे असतील लोकल बिझनेस त्याच्यामध्ये घुसले आणि ते आता इथेच स्थायी आहेत गावी. म्हणजे त्या वेळेने, म्हणजे ती जी वेळ होती त्या वेळेने सगळ्यांना समजून दिलं म्हणजे गाव किती खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे कठीण प्रसंगामध्ये, कठीण सिच्युएशनमध्ये, कठीण टायमिंगमध्ये आपल्याला गावच वाचू शकतो, हे खूप महत्त्वाचं आहे. सो हाच मला तुम्हाला संदेश द्यायचा होता ह्या व्लॉगमध्ये. आता तुम्ही पूर्ण माझे व्हिडिओ गावचे बघाल, नक्की कमेंट करून सांगा तुमचा गाव कसं आहे, तुमच्या गावाचं वर्णन करून सांगा. कारण प्रत्येकाला प्रत्येक गावाची आवड असतेच. आता आपण साफसफाई आवरले थोडीफार, म्हणजे सगळीच नाही आहे, लवकर होणार नाही, थोडी वेळ लागेल. सो आता आपल्याला पेटपूजा करावी लागेल. सो पेटपूजा करण्यासाठी त्यासाठी थोडंसं रॉ मटेरियल लागेल, राईट. सो आईने आता भली मोठी लिस्ट दिली आहे. सो त्याची पूर्तता करायला चाललो आहे. खूप म्हणजे मोठी लिस्ट आहे. सो आता आपण जाऊया दुकानामध्ये, इथे लोकल स्टोअर असतात. कारण तेच ह्या वर्षी थोडं मी कधी कधी बाईकने यायचो किंवा 4 व्हीलरने. सो त्याच्यामुळे आपल्याला आता पायीच सगळ्या गोष्टी कराव्या लागणार आहेत. पायी इन द सेन्स थोडंसं चालावं लागेल, बट ठीक आहे, थोडंफार कधी कधी चालणं गरजेचं असतं, शरीराचा व्यायाम होतो तेवढाच. सो त्याच्यामुळे आता आपण चालत चाललो आहे. थोडंसं मुंबईची सवय असते ना आपली. हे बघा आमची तनू आले, हाय. आत्ता येते बघा मामाला सपोर्ट करायला. म्हणजे वाजले जातात दुपारचे 12 आणि आता हेल्प करायला येणार होती सकाळी. काल मला बोलले होते सकाळी आम्ही लवकर पहाटे उठून येऊ. पहाटे म्हणजे 7 वाजता तरी मिनिमम. मग आता किती वाजता आले?
12 वाजता आली. 12 वाजता ना? हो. किती सकाळचे 12 हो का दुपारचे? बघा हे अशी आहेत आमच्या भाच्या, अशा आहेत हेल्प करायला. बघा किती वेळ लावतात. म्हणजे मामा एकटा आलाय, आजी एकटी आले, हेल्प करायला पाहिजे की नाही? सकाळ म्हणजे आताच झाली ना. हा सकाळ यांची आता होते, खेळला राहतात ना सिटी मध्ये. हा रात्री लेट झोपले. रात्री मला काय बोलली मग? मला यांनी फसवला रात्री. आता बघा मला रात्री काय बोलली माहितीये का? मी 11 वाजता आम्ही झोपून जातो त्याच्यामुळे आम्ही येऊ शकत नाही. मी सकाळ म्हणजे झोपलेली उठली. झोपलेली उठलीस परत? काय बनवते बघा. नाही बनवत नाही. मी 12 वाजता परत उठले आणि परत झोपले. आता बोला पक्का असे आहेत ह्या भाच्या. सो मंडळी आता आपण चाललोय दुकानामध्ये. असं थोड्याच वेळात म्हटल्याप्रमाणे की थोडं आईने भली मोठी डिश दिले. भली मोठी म्हणजे खूप भली मोठी डिश दिली. आता गणपतीची तयारी. आता ते कसं घेऊन जायचं खूप मोठी गोष्ट आहे. बघूया आता कसं मॅनेज करता येईल. आता आपण सगळं बोजा जो आहे म्हणजे सामानचा मामा पकडणार, मी नाही पकडणार आहे. तो आपण तनूकडे देणार आहोत. तनूला खास त्याच्यासाठी घेऊन आले. बोजा मोठा एवढा 2 गोणी. मामाकडे दे. मला ताकदच नाही एवढी मोठी. सो आता आपण जाऊया लवकर आणि जे साहित्य ते घेऊया पटापट. कारण पेटपूजा करायची आहे. पेटपूजा सकाळपासून नाही आली. आता हिने काय घेऊन आले काय माहिती. वडापावनी काय पोट भरणार आहे. आता जे मिळाले ते आणले. बघितलं असे. सो चला पटापट जिन्नस घेऊया आपण. सो ही आहे रेवेची वाडी. आपण आता आगमन केलं रेवेची वाडीमध्ये. आणि जे आमची वाडी आहे त्याच्यामध्ये एक लोकल स्टोअर होतं, पण त्याच्या स्टोअरमध्ये आता कमी प्रमाणात साठा आहे. म्हणजे त्या स्टोअरमध्ये म्हणजे दुकानात काहीच साहित्य नाही आहे म्हटल्याप्रमाणे हरकत नाही. सो काय माहिती नाही, लोक खूप सगळे मुंबईला गेल्यामुळे तिथे थोडे रहदारी कमी असते, त्याच्यामुळे ते दुकानाची जेवढी हवी तेवढे गिरायक नसतात. सो काय प्रॉब्लेम नाही, आपण पण खूप कमी वेळा येतो गावी. सो आता आपण आलो आहे रेवेच्या वाडीमध्ये. तिथे लोकल स्टोअर आहे. तिथे सर्व साहित्य मिळतं जे आपल्याला लागतं आहारामध्ये. सो आता आपण तिथून घेऊयात पटापट आणि आईला मदत करूया परत, कारण आई एकटीच तिकडे आता काम करत असणार आहे. आता आले दीपाताई आले आणि तनूसुद्धा आले, ते सुद्धा आता हेल्प करतील. बघूया कसे हेल्प करतात. हे गावातील ग्राम स्वच्छता अभियान बघता इकडे. बाटल्यांचा जे प्लास्टिक बॉटल्स आहेत त्यांचा जो साठा असतो, खूप छान अशी नियोजन केलं आहे याने. म्हणजे खूप छान असं नियोजन दिसतोय. हे बघा म्हणजे मुंबईपेक्षा तर गावी जी माणसं राहतात, म्हणजे आपली गावची जी माणसं आहेत ती खूप नियोजनमध्ये राहतात. म्हणजे गावचं जो पॉल्युशनचं वातावरण आहे तो त्याने खूप चांगला असं प्रयत्न केले. खूप छान असे प्रयत्न आहेत त्या गावच्या लोकांचे मुंबईपेक्षा. तर मुंबईमध्ये एवढं पॉल्युशन आहे, पण एक गावची जर स्वच्छता बघितलं तर क्लीन रस्ते तुम्हाला दिसतील. रस्ते खूप क्लीन दिसतील आणि चांगलं नियोजन असतं. मला एक खूप आवडली ह्यांची जी संकल्पना आहे ना, ती खूप छान आहे संकल्पना. हा रेवेची वाडीचा तुम्ही नजराणा बघताय. आणि ते खूप सारे जे माझे मित्रमंडळी राहायचे, आता ते सगळे मुंबईला आहेत त्याच्यामुळे. आणि हा मी म्हटल्याप्रमाणे इकडच्या गावचा स्टोअर आणि हा दादा रवेदादा मी बोलतो याला, ह्याच्या स्टोअरमध्ये सगळ्या गोष्टी मिळतात. आणि छोटासा तुम्हाला स्टोअर दिसतोय, पण A to Z जे आपल्या आहारामध्ये लागतात त्या सगळ्या गोष्टी इथे मिळतात. सो बिग थम्सअप दादाला सुद्धा, कारण तो एवढा कमी गावामध्ये असून सुद्धा रहदारी खूप कमी आहे, कारण सगळे मुंबईला असतात तरी सगळ्या गोष्टी ठेवतो. सो बिग थम्सअप फॉर दादा. आणि खूप मेहनती आहे. खूप गोष्टी इथे मॅनेजमेंट करावं लागतात. सो चला आता आपण फटाफट इथून सामान घेतोय आणि आपल्या व्लॉगला कंटिन्यू करूया. मंडळी तुम्ही आता फ्रेममध्ये बघताय, मी आता म्हटल्याप्रमाणे दादा रवी दादा आम्ही आवडीने बोलतो त्याला. सो आत्ताच जस्ट मी त्याच्याकडून ऐकलं की
तो बोलतो की जर त्याला 50,000चं सुद्धा सामान सांगितलं किंवा लग्नाचं वेडिंगची सिरेमनी असतात, एंगेजमेंट सिरेमनी असतात, सो सगळ्या गोष्टी तो मॅनेज करू शकतो. फक्त त्याला इन ॲडव्हान्समध्ये सांगावं लागेल. सो एक दिवस मला फक्त आधी यादी मिळली पाहिजे मला फक्त. बघा त्याची धडपड बघा. म्हणजे एक दिवस फक्त पाहिजे मला. म्हणजे अगोदर भेटला मार्केट जवळ नसतो, लगेच कुठली वस्तू भेटणार नाही. म्हणजे मला एक दिवसाची पाहिजे. बरोबर. त्यांनी आधी आणून देऊ, त्यांचं सामान त्यांना घरपोच करून देणार. घरपोच करून देणार. बघा ही अशी गावची मंडळी असतात आणि खूप मेहनती असतात. आणि मला मानलं पाहिजे दादाला, या खूप मेहनती आहे, हार्ड वर्क करतो आणि त्याच्यामुळे आता त्याला थोडंफार म्हणजे अजून सक्सेस मिळायचं बाकी आहे. पण हे चांगलं मस्त. आणि सगळ्या जे त्याचं साहित्य असतो ना, जे आपण आहारामध्ये यूज करतो, ते क्वालिटी असते. म्हणजे खूप दिवसाचा नसतो, नेहमी तो चेंज करत असतो. सो त्याच्यामुळे त्याच्या क्वालिटीचा काही प्रॉब्लेमच नाही आहे आणि खूप हार्डवर्क करतो. सो थँक्यू सो मच. धन्यवाद दादा थोडं आम्हाला माहिती दिल्याबद्दल. सो फायनली आपण साहित्य घेतलं आहे. आईची भली मोठी लिस्ट. हे बघ, ही भाजी घेतली आपण, ही अजून भाजी घेतली आहे, खूप सारा भाजी. अरे हा बघा ताई. हो आले, आई सुद्धा आले. हो नाही, आईने मी आलोय आता, नंतर येणार आहेत सगळे बाकीचे. गणपतीला येतो ना घरी, आता सफाईसाठी आलोय. चला सो चला आता आपण ही खेडवाले सो आता आपण व्हिडिओला कंटिन्यू करतोय. पावसाचा बेत झालेला मला वाटते, पावसाचं वातावरण झालंय. आणि ही अशी इकडे गावची घरं आहेत. चक्कीवर दळण घेऊन यायचं होतं, ते सुद्धा विसरलो घाई गडबडीत. ते आता पुन्हा घेऊन यावं लागेल. दादाची बाईक आहे, सो तो ऑफिसवरून म्हणजे कामावरून आला असेल तर त्याच्याकडे मागूया. बघा ही आपली चक्की इथे, ही समोर दिसते. ते सगळ्या गोष्टी फॅसिलिटी जवळपासच आहेत, लांबवर नाही आहेत. तर आपण चालून सुद्धा करू शकतो, म्हणजे चालत येऊन सुद्धा करू शकतो या सगळ्या गोष्टी. आता थोड्या वेळाने भेटूया. आता जरा दम लागला. आता आम्ही थोडी फ्रुटी घेतली. उन्हाचा सिलसिला झाला, आता पावसाचा बेत दिसतोय पण थोडा ऊन पाऊस आहे. सो आता फ्रुटी पितो आणि पटापट घरी जाऊन पुन्हा जोमाने काम करूया. हा आहे गावचा ओढा. खूप मोठा नाही आहे, छोटाच आहे. हे बघा तिथून सुरुवात येते समोरून. ती सुद्धा आम्ही खेकडे पकडायला यायचो. आता नाहीत, पहिले यायचो. हा मग मोठे खेकडे मिळायचे, मोठे म्हणजे खूप मोठे. आता नाही, आता आपण येतच नाही गावीला. गावची जी पहिल्या आठवणी होत्या त्या आठवणी राहिल्या, सर्व नॉस्टॅल्जिया. आता आज आहे स्पेशल संडे. स्पेशल संडे म्हणजे डेलीचाच असतो स्पेशल संडे. सो आज मी गावी आलो आहे सकाळी. सो गावी आलो आहे तर काहीतरी बेत केला पाहिजे मच्छीचा. सो आमच्या ज्या वहिनी आहेत गावी असतात त्या बाजाराला गेल्या होत्या. आईने त्यांच्याकडे सांगितलं की मच्छी घेऊन ये. सो ही बघताय मच्छी तुम्ही, ही आहे टुना फिश, म्हणजे गावी कुपा बोलतात. सो नक्की कमेंट करून सांगा जर तुम्हाला या मच्छीचं वेगळं नाव माहिती असेल तर. सो आमच्या गावी कोकणामध्ये, म्हणजे जिथे मी खेडमध्ये राहतो तिथे कुपा मच्छी बोलतात. आणि ही आहे, आपण इंग्लिशमध्ये टुना फिश बोलतो. सो हे बघा. सो इकडे गावी आपण मच्छी घेऊन आले. नाही, आई मच्छीला साफ करते. वाजलेत संध्याकाळचे 7 आणि आता आई ह्याची मच्छी करते. हा टुना फिशची मच्छी होणार आहे. सो आजचा बेत आहे टुना फिशची मच्छी. आज खूप धावपळीचा दिवस होता आज सुद्धा, कारण खूप साफसफाई केली. पहिलाच दिवस होता आमचा आणि खूप धांदळ होता. आणि खेडची माझी ती सिस्टर आहे, ती सुद्धा आली होती मदत करायला. सो आता आई बनवेल टुना फिश. आणि संध्याकाळचं वातावरण झालं एकदम भन्नाट, गावचं वातावरण आहे. त्याच्यामुळे थोडंसं मस्त रिलॅक्सेशन चालू आहे माझं सुद्धा. गावी आलो ना मंडळी तर एकदम रिलॅक्सेशन चालू असतो, म्हणजे थोडासा धावपळ कमी करतो. पण पहिला दिवस होता त्याच्यामुळे धावपळ झाली, कारण का साफसफाई, पाणी खराब होतं. मग ते बोरिंगमध्ये गेलो सोडायला, नंतर मग आलो, नंतर पुन्हा सफाई केली, नंतर मग त्या लोकल स्टोअरमध्ये गेलो, तिथून सामान आणलं. आईने भरमोठी लिस्ट दिली होती, भली ती लिस्ट घेऊन आलो ती. त्यानंतर दळण टाकलं चक्कीवर, जे आपल्या मोदकांसाठी दळण लागणार आहे तर ते दळण टाकून आलो चक्कीवर. आता उद्या पुन्हा घ्यायला जाईन.
आणि उद्या आपला वर्क फ्रॉम होम करणार आहे ऑफिसचं, कारण उद्याची सुट्टी नाही टाकली मी. सो आई मस्तपैकी एकदम फ्रेश कळे. सो आईलाच विचारू, आई गावी आल्यावर काय वाटतं? आई तुला गावी आल्यावर कसं वाटतं? एकदम भारी, छान वाटतं. आईला गाव एकदम भारी मस्त वाटते, कारण आई गावालाच राहायची ना, त्याच्यामुळं आई गावी वाटते. तर कसं आता वाटतंय? छान वाटतंय, चांगलं वाटतंय. हा, चांगलं वाटतंय. अच्छा अच्छा. गावी अगदी गावी म्हणजे आमचं गावच हुशारीला पण आहे आणि इकडे तिकडे फिरायला मिळतो. अच्छा अच्छा, जागा पूर्ण ओपन आहे. मंडळी आईला जास्त बोलता येत नाही, त्याच्यामुळे म्हणजे व्हिडिओ कॉन्शियस आहे, पण ट्राय करते ती. सो बिग थम्स अप फॉर हर बिकॉज शी इज ट्राईंग टू एक्सप्लेन बट शी वर नॉट. ठीक आहे, चालायचंच, ती होईल बोलते थोड्या वेळाने. तर हे बघा मच्छी आहे, तिने साफ केलंय. हे काय अजून माकली पण आहे का? अच्छा, माकड्या पण आहेत. कुप्याची मच्छी आता गावची आम्ही वेगळी बनवतो, मुंबईला वेगळी, गावची साधी बनवली तरी चांगली वाटते. हा, म्हणजे आई बोलते की गावी जर साधी जरी बनवली ना, त्याच्यामध्ये एकदम थोडेफार म्हणजे कमी प्रमाणात जरी तरी चव चांगली येते. हा, म्हणजे आई बोलते की त्याच्यामध्ये कमी प्रमाणात मसाले टाकले ना तरी चव छान वाटते. कारण लाईट लावले ना, कारण गावच्या पाण्याची जी चव असते ना गोड, त्याच्यामुळे सगळं जेवण होतं ना A to Z ते एकदम छान टेस्टी होतं. आईनी बघा नेहमीप्रमाणे टोमॅटो, लसूण, ओला मिरची मिरची आहे, तीच ओला मिरची आहे, आम्ही हिरवी मिरची टाकलं नाही पातेल्यामधून. आता उगे कसं करते. आणि ही जी आपली मच्छी आहे त्याला मीठ आणि हळदी याच्यामध्ये मॅग्नेशियनसाठी ठेवली होती तिने 5-10 मिनटं. ही आहे टुना फिश, त्याच्यामुळे हे असं दिसतंय पीस तुम्हाला. ह्याच्यामध्ये अजून काय टाकायचं आहे? मसाला टाकायचा आहे, तिखट मसाला टाकायचा बाकी ना. मसाला टाकायचा आहे. आम्ही मुंबईवरून आणलेली. अच्छा, ही मुंबईची पावडर आहे का? मिक्सर मध्ये करून आणलेली. अच्छा, ही धने पावडर असेल म्हणजे. आणि ही बडीशेप म्हणजे त्यात सगळा खडा मसाला घेतला. अच्छा, खडे मसाल्याची पावडर आहे ही. आणि बडीशेप. ओके. आई आता तेल टाकते. आमचा मंडळी ओपन किचन आहे, बाहेरचं बघा दृश्य. सो गाव ठिकाणी येत असते ओपन किचन असल्यामुळे जी बाहेरची जी घनघाट जंगलाचा आनंद असतो तो आपण घेऊ शकतो. ही मच्छी आहे, आता आई आता ह्याच्यामध्ये तिखट टाकते. आईच्या ज्या सगळ्या रेसिपी असतात ना एकदम शॉर्टकट असतात, पण टेस्ट एकदम भारी होते. त्याच्यामध्ये सगळं काय आहे जे आपण वेगवेगळ्या टाईपचे खूप साऱ्या टाईपचे मसाले टाकतो ते टाकत नाही. आम्ही जो घरचाच एक मसाला बनवला आहे, तेच सगळे ग्रेडियंट असतात ना, त्या मसाल्यामध्ये खूप सारे ग्रेडियंट मिक्स केले होते आणि तो मसाला आपण यूज करतो. हा बाहेरचा मसाला नाही, घरीच केलेला मसाला. सो त्याच्यामुळे टेस्ट असते ना, चव ते दुसरे वेगवेगळे खूप टाईपचे तुम्ही खूप सारे व्हिडिओ बघितला असेल, आई थोडक्यात बनवते, पण तेच आहे त्याचा मागचा उद्देश, कारण की ह्या मसाल्यामध्ये खूप सारे वेगवेगळे ग्रेडियंट आहेत. ही धना पावडर टाकले ना.
डब्यातनं काय आम्ही ठेवलेले नाही. काय माहिती आम्ही सकाळीच आलेली आहे. आता डबं स्वच्छ धुलेलं आहे. त्याच्यानंतर त्यातला 1 चमचा, एक चमचा ओके, खडा मसाला 1 चमचा आणि बडीशेप. आणि आता मच्छी टाकायची. ऑलरेडी तू हळदीमध्ये आणि मिठामध्ये मॅग्नेट केली होती ना पहिली. आता पहिले हळद आणि मीठ, हळद आणि मीठ टाकलं आणि मागून आता तिखट मसाला आणि खडा मसाला आणि धण्याचा मसाला. ओके, हे टाकायचं आहे. टमाटा, कोथिंबीर. हे ते ग्रेव्हीसाठी इकडे केले टमाटर. डायरेक्ट मच्छी पातेल्यामध्ये. सो बघा आईची झटपट रेसिपी असते. मॅग्नेट केलं झालं, जास्त काय करत बसत नाही, एकदम पटकन 5 मिनिटात रेसिपी होऊन जाते. मॅक्झिमम 10 मिनिट्स, त्याच्यावरती आईची एकही रेसिपी जात नाही. सो मस्त झटापट करते आई. झटापट म्हणजे पटापट करते. थोडं ढवळून घ्यायचं आहे, कारण का ते जे आपण कांदा, लसूण, टमाटो टाकलं होतं ते लागलं नाही पाहिजे, म्हणजे करपलं नाही पाहिजे. झाली बघा 5 मिनिटात मच्छी तयार. काय त्याला जास्त वेळ लावत नाही, एकदम पटकन रेसिपी आपली लवकर आई तयार करते. आता एकदाच हा मच्छीला कशी जेव्हा आपण घालतो मच्छी मसाल्यामध्ये शिजत तेव्हाच एकदाच पहिल्यांदा मारायचा असतो. का तर खालीवर आपण सगळ्याला मच्छीला मसाला लागला पाहिजे. ओके. आणि आता 17 वेळ तिला ढवलाय नको. ही बघा मच्छी मस्तपैकी आईने बनवलं, झणझणीत एकदम. हा हा हा, मस्त, एक नंबर. गावामध्ये पाऊस आहे आणि हा मच्छीचा झणझणीत बेत मस्त झालं. सो आपण आता थोड्या वेळाने जेवणार आहात, कारण गावी लवकर जेवण होतो. 8 वाजता आपण जेवतो गावी. मुंबईला 11, 12 किंवा 10:30 असं असतं, पण गावी 8 वाजले म्हणजे लवकर जेवण असतो गावचं. सो आता आपण मस्तपैकी मच्छी खाऊया थोड्या वेळाने. आई आता तांदळाच्या भाकऱ्या करते. मच्छीसोबत तांदळाची भाकरी एकदम उत्तम, एक नंबर, मस्त बेत होतो. आणि आता आई नाचण्याची भाकरी पण मस्त एकदम मंडळ लागते. चला आता आपण जेवण घेऊया थोडा. सो आता आपण इथे देवपूजा करूया लवकर. आपली कुलस्वामी आहे, सो आपण कुलस्वामीचं लवकर देवपूजन करूया पटापट. संध्याकाळची बत्ती लावणं गरजेचं आहे, पटकन लावून घेऊया. धूप दुपारत करूया, कारण का गावी आलो तर कुलस्वामीला देवपूजा भक्तिभावानं करणं खूप महत्त्वाचं असतं मंडळी. ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. चला आपण लवकर देवपूजा करून घेऊया. सो आता आपण जेवतोय. रात्रीचे वाजले 9:30 वाजलेत. म्हणजे असंच आहे, आपण 8:30 वाजता नेहमी गावाकडे आलो तर 8:30-8 वाजता, पण आता थोडंसं लेट झालं, कारण का काही सारी कामं होती ती आटपायची होती. सो ती आपण आटपलेत. आणि आता जेवण ऑलरेडी आपलं झालं होतं लवकरच. पण आता बघा जेवणामध्ये टुना फिश म्हणजे कुपा आम्ही गावाकडे बोलतो, कांदा आणि तांदळाची भाकरी. आईसुद्धा इकडे बसले घेऊन. हे बघा मस्त वेळी तर जेवून घेऊया. सो मंडळी असा होता हा पूर्ण दिवस गावाकडचा. आता तुम्हाला पुढे सुद्धा गावचे व्हिडिओ आता तुम्हाला पुढे गावचे व्लॉग्स बघायला मिळतील. सो नक्की सांगा तुम्ही कमेंट करून. सो हा तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा. होता गावचा आजचा पूर्ण व्लॉग. आपण सकाळी सारी साफसफाई केली, त्यानंतर मी तुम्हाला थोडा गावचा आढावा दिला, त्यानंतर आपण दुकानामध्ये गेलो, त्यानंतर घरी आलो, पुन्हा साफसफाई केली, पुन्हा नंतर आईने शॉर्टकट म्हणजे तिच्या ज्या पद्धती आहेत ती रेसिपी बघितली टुना फिशची. त्यानंतर आता आपण जेवतोय आणि व्हिडिओला एंड करतोय. सो चला तर मग मंडळी, स्वतःची काळजी घ्या, आईवडिलांची काळजी घ्या, आईवडिलांना सपोर्ट. टिल देन टेक केअर. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. आई बाय कर. बाय. चला बाय मंडळी, भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये.